महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत मानवी हक्कांचं उल्लंघन चालू असल्यामुळे सातत्याने 10 डिसेंबर 2025 रोजी आम्ही महाराष्ट्रातल्या जमेल त्या जिल्हाधिकारी कार्यालय, तालुका कार्यालय, सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर निदर्शने करावीत, निवेदन द्यावं, शक्य असेल त्या मार्गाने आंदोलन करावं असं आम्ही कृती समितीच्या वतीने सर्व बांधकाम कामगार कार्यकर्त्यांना, संघटनांना नम्र आवाहन करीत आहोत। बांधकाम कामगारांनी एक लक्षात घेणं आवश्यक आहे की हे कल्याणकारी मंडळ कसं बांधकाम कामगारांची चेष्टा करीत आहे। विशेषतः महिला बांधकाम कामगारांची चेष्टा सुरू आहे। एका बाजूला हे सरकार लाडक्या बहिणीचं कल्याण केलं म्हणून स्वतःचीच पाठ थापटून घेत आहे, स्वतःच कौतुक करून घेत आहे, आणि दुसऱ्या बाजूला बांधकाम कामगारांच्या, श्रमिकांच्या, महिलांचे हक्क काढून घेत आहे, हिरावून घेत आहे। उदाहरणार्थ 1 वर्षापूर्वी नोंदीत बांधकाम कामगार जर महिला असेल तर तिला प्रसूतीसाठी 15,000 दिले जायचे, सिझरिंग शस्त्रक्रियेसाठी 20,000 रुपये दिले जायचे। त्याशिवाय स्वतः जरी ती नोंदीत बांधकाम कामगार नसेल, तिच्या पतीचे जर कार्ड असेल तर तिला सुद्धा हे लाभ मिळत होते। हे लाभ ह्या नालायक मंडळाने रद्द केलेले आहेत। आज काही राज्यांच्या मध्ये 75,000 रुपये पर्यंत प्रसूतीसाठी जे लाभ दिले जातात। गुजरातमध्ये 45,000 रुपये दिले जातात, राजस्थानमध्ये 45,000 रुपये पर्यंत दिले जातात, आणि 75,000 रुपये देण्या इतपत सुद्धा काही राज्य आहेत। आणि सरळ सरळ या महाराष्ट्र सरकारने बेशरमपणे या दोन्ही योजना बंद करून टाकलेल्या आहेत। म्हणजे किती प्रकारचा अन्याय सुरू आहे बघा। आणि दुसऱ्या बाजूला 22 लाख बांधकाम कामगारांना भांड्याचं वाटप केलेलं आहे। ही भांडी तुम्ही बाजारात जावा, त्याची किंमत करून आणा, ती किंमत 3,500 रुपये, 3,000 रुपयेपेक्षा जास्त होणार नाही। आणि एका कंत्राटदाराला हे एका भांड्याच्या सेटसाठी मफतलालला 10,000 रुपये देत आहेत। असे 22 लाखापेक्षा जास्त भांड्याचे सेट वाटले गेले। हीच अवस्था त्यांची अत्यावश्यक वस्तूचे संच आहेत, पेटे आहेत, त्याच्याबद्दल सुद्धा असंच आहे। म्हणजे एका बाजूला त्यांनी हजारो कोटी रुपये कंत्राटदारांच्या घशात घालायचे, कामगारांचे पैसे, आणि दुसऱ्या बाजूला जी एक अत्यंत आवश्यक अशी बाब आहे की त्यामध्ये त्यांनी महिलांच्यासाठी प्रसूतीची रजाच बंद करून टाकलेली। आणि कारण काय देतात? आम्ही आमचे हॉस्पिटल्स उघडलेली आहेत, यांचे हॉस्पिटल नीट चालत नाही, त्या ठिकाणी उपचार मिळत नाहीत, काही जणांनी दगड धोंडे मारून, काचा फोडून यांचे हॉस्पिटल बंद केलेले आहेत। आणि जरी हॉस्पिटलमध्ये सेवा घेतली तरी जागतिक पातळीवर प्रसूतीसाठीच्या अनेक योजना आहेत। 6 महिने तुम्ही त्यांना घरामध्ये पूर्ण पगार चालू ठेवला पाहिजे। आता पगार द्यायचं राहू द्याच, पण यांनी जरी समजा मोफत उपचार केले तरी सुद्धा त्यांना 15,000 रुपये हे चालू ठेवायला यांचं काय बिघडतं? म्हणजे मुळातच हे कंजूस आहेत म्हणा, कारस्थानी आहेत म्हणा, महिलांच्या विरोधी आहेत म्हणा। एका ठिकाणी 75,000 रुपये दिले जातात आणि दुसऱ्या बाजूला 15,000 रुपये दिले जातात, आणि ही योजना सुद्धा त्यांनी आता बंद करून टाकलेली आहे। याच्यापेक्षा सुद्धा भयानक चेष्टा यांच्याकडनं चालू आहे। आज बांधकाम कामगारांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या वारसांना देण्याच्या योजना ज्या आहेत त्याच्याबद्दल प्रचंड बेपर्वाई आहे। मुळातच बांधकाम व्यवसाय हा धोकादायक व्यवसाय आहे। कोणत्याही व्यवसायापेक्षा बांधकाम कामगारांचं जे जीवन आहे, बांधकाम कामगारांचं जे जगणं आहे, काम करण्याची पद्धत आहे, त्याच्यामध्ये अपघाताचं प्रमाण बांधकाम क्षेत्रामध्ये प्रचंड आहे। आणि कामगारांच्या आयुष्यामध्ये कर्ता पुरुष जो आहे तो जर निधन पावला, निघून गेला, तर त्या कुटुंबावर अतिशय वाईट प्रसंग येतात, आघात होतो। आणि अशा वेळेला सुद्धा हे सरकार अशा कुटुंबाला मदत करण्याच्या ऐवजी त्यांना त्रास देते। क्रूर थट्टा विधवा महिलांची केली जाते।
म्हणजे आता मुंबई हायकोर्टने त्यांच्याच खंडपीठ जे औरंगाबाद यांनी एक निकाल दिला वर्षापूर्वी. शासनाच्या ज्या योजना असतील त्या योजना मिळवून घेण्यासाठी जे प्रतिज्ञापत्र द्यावं लागेल त्या प्रतिज्ञापत्रासाठी स्टॅम्पची गरज नाही. आता तर 100 रुपयाचा स्टॅम्प मिळत नाही, 500 रुपयाचा स्टॅम्प घ्यावा लागतो. आणि एक वर्षापूर्वी सांगलीच्या सहाय्यक कामगार आयुक्तांनी त्यांना पत्र दिलेलं आहे. आम्ही सांगलीच्या सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला, सहाय्यक कामगार आयुक्तांना निवेदन दिलं आणि त्यांना सांगितलं, अहो मुंबई हायकोर्टचा निकाल आहे, तुम्ही प्रतिज्ञापत्रावर स्टॅम्प घ्यायचा नाही. ते जाऊ द्या, मुंबई हायकोर्टच्या निर्णयानंतर कामगार विभागाने तसा फतवा काढलेला आहे की तुम्ही कामगारांच्याकडनं घेऊ नका. मुख्य सचिवांनी आदेश दिलेले आहेत 1 वर्षापूर्वी. आणि या मंडळाचा कारभार बघा, कारस्थान बघा. आज सुद्धा जर एखादी विधवा महिला जर ऑनलाईन अर्ज तिला भरायचा असेल अंत्यविधीचे 10,000 रुपये मिळण्यासाठी, तर तिला 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर लिहून द्यावं लागतं की लिहिण्याची आणि मजुरी वेगळीच. म्हणजे अंत्यविधीचे 10,000 रुपये, महिन्याला 2,000 रुपये मिळण्याची योजना जी आहे त्याच्यासाठी आणि 500 रुपयाचा स्टॅम्प, आणि मग 2 लाख रुपये मिळणार असतील तर त्याच्यासाठी 500 रुपयाचा स्टॅम्प. समजा त्या अंत्यविधीचं साठी जर मृतदेह त्या ठिकाणी आणावं लागत असेल तर त्याचा स्टॅम्प आणि वेगळा. म्हणजे 2,000 रुपये किमतीचे स्टॅम्प नुसता त्या महिलेला विकत घ्यावे लागणार. आणि लिहायची गोष्ट वेगळीच. म्हणजे मागील 1 वर्षापासून मुंबई हायकोर्टचा निर्णय झाल्यापासून, औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय झाल्यापासून यांनी कोर्टाचा अपमान करून घेऊ नका म्हणून सांगितलेलं असताना सुद्धा विधवा महिलांच्याकडून लाखो रुपये त्यांनी रक्कम गोळा केलेली आहे. म्हणून आमचं म्हणणं असं आहे की मुंबई हायकोर्टचा, औरंगाबाद हायकोर्टचा निर्णय झाल्यानंतर तुम्ही जेवढे विधवा महिलांच्याकडून 500 रुपयाचे स्टॅम्प्स घेतले असतील तेवढी सगळी रक्कम तुम्ही परत करा. आणि जर तुम्ही करणार नसाल तर तुमच्यावर आम्ही अवमान याचिका दाखल करूच, पण लोकायुक्तांच्याकडे सुद्धा तक्रार करणार एवढं लक्षात ठेवा. तर हे जे सुरू आहे हे अजूनही सुरू आहे. 1 वर्षापूर्वी त्यांच्याच खात्याच्या सहाय्यक कामगार आयुक्तांनी दिलेलं पत्र या मंडळाचे सचिव वाचायला तयार नाहीत, बघायला तयार नाहीत, आणि महाराष्ट्र सरकारचा कायदा रोज बसून मोडत चाललेले आहेत, पण हे सरकार त्यांच्यावर कारवाई करत नाही. हा सगळा कारभार आहे. इतकंच नव्हे तर आपण पाहतोय की मागील 2 वर्षापासून लाखो कामगारांच्या मुलांच्या शिष्यवृत्ती त्यांनी तटवून ठेवलेल्या आहेत, मृत्यूचे लाभ तटवून ठेवलेले आहेत. अंत्यविधीची रक्कम दुसरं वर्ष श्राद्ध आलं तरी त्यांनी अजून दिलेलं नाही. आणि घरांच्या बद्दल एवढ्या जाचक घातलेल्या आहेत की बांधकाम कामगारांना घरच मिळून आहेत. सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे की बांधकाम कामगारांना घरं द्या, त्यांना पेन्शन द्या. पेन्शनची खोटी योजना त्यांनी जाहीर केलेली आहे. म्हणजे त्यांचं म्हणणं असं की कुणाला पेन्शन मिळणार की जो या बांधकामामध्ये 20 वर्षापासून असेल त्यांना 1,000 मिळणार, 15 वर्षे काम केलं असेल तर त्यांना 750 रुपये मिळणार, आणि 10 वर्षाच्या वर असेल तर आम्ही महिन्याला 500 रुपये देणार. ही यांची पेन्शन योजना. आणि यांच्याकडे 5 वर्षाच्या अगोदरचं रेकॉर्डच नाही. मग कसं 10 वर्षाचं ठरणार कोण? आज 60 वर्ष एखाद्या कामगाराला झालेत आणि खरं म्हणजे तो 10 वर्षापासून जर या मंडळाकडे सभासद असेल तर हे सिद्ध करण्यासाठी या मंडळाकडे काहीही पुरावे नाही. एक खोटी योजना, थापा मारणारी योजना, स्वतःचं वाहवा करून घ्यायचं, बघा आम्ही तुमच्यासाठी काय करतोय, आणि भलं मात्र 4 कंत्राटदारांचं करायचं. एक खोटी योजना मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. मुंबई हायकोर्टने निकाल दिला. आम्ही केस केलेली होती की तुम्ही बांधकाम कामगारांना बोनस देण्याबद्दल 6 महिन्यात निर्णय करा. 3.5 वर्षे झाली निर्णय केलेला नाही. म्हणून आम्ही कोल्हापूर उच्च न्यायालयाच्या खंडपीठामध्ये महाराष्ट्र सरकार विरुद्ध, मुख्य सचिवांच्या विरुद्ध आणि या मंडळांच्या सचिवाविरुद्ध अवमान याचिका दाखल केलेली आहे. ती लवकरच सुनावणीला येणार आहे. की जसं आम्ही आणखीन एक केस घातलेली आहे की या आमदारांच्या कमिट्या रद्द करा, त्याच्याबद्दल म्हणणं द्यायला हायकोर्टने सुनावलेलं आहे सरकारला. तुम्ही कसं आमदारांच्या कमिट्या करताय हे सांगा, खुलासा करा. 8 जानेवारीपर्यंत त्यांना मुदत दिलेली आहे. तर अशा प्रकारे
आपले हक्क मिळवून घेण्यासाठी एका बाजूने आपल्याला लढायची तयारी करावी लागेल आणि दुसऱ्या बाजूला न्यायालयीन मार्गाचा अवलंब करावा लागेल. आपण न्यायालयीन मार्गाचा अवलंब करून काही प्रमाणात आपल्याला यश आलेलं आहे. आचारसंहिता काळामध्ये हे सगळं सुरू आहे. परंतु आता भारत सरकारने या 4 लेबर कोड 4 आचारसंहिता राबवण्याचा जो निर्णय घेतलेला आहे त्याच्यामुळे या कायद्याचे 2 तुकडे होणार आहेत असा एक धोका आपल्या समोर आता आहे. अर्थात त्याच्या हरकती मागून घेण्यात येणार आहेत, त्यावेळेला आपण त्यांना हरकती जरूर देऊ. तर या सर्व प्रश्नासंबंधी हे मानवी हक्कांचं उल्लंघन आहे. हे आमच्या श्रमातून घामातून जो उपकर निर्माण झालेला आहे त्याची चोरी केली जाते सरकारमार्फत. त्या उपकरावर यांनी दरोडा घातलेला आहे आणि याचा निषेध म्हणून या महाराष्ट्रातल्या प्रत्येक कामगारांची जबाबदारी आहे, नैतिक कर्तव्य आहे की त्यांनी 10 डिसेंबर रोजी जमेल त्या मार्गाने जमेल त्या पद्धतीने आंदोलन करावं. त्याचं निवेदन आपल्याला उद्या मिळेल. ते निवेदन तुम्ही पाठवून द्या आणि तुम्हाला शक्य असेल ते आमदार खासदार असतील त्यांना ते निवेदन द्या. त्यांना सांगा याच्याबद्दल तुम्ही हस्तक्षेप करा. तुम्ही जर खरोखरच लोकप्रतिनिधी माणुसकीच्या बाजूने असाल तर मग तुम्ही आवाज उठवाल असं त्यांना खडसावून सांगा आणि या पद्धतीने तयारी करा असं मी आपल्याला आवाहन करीत आहे. नेहमीप्रमाणेच आपलं आणखीन एक आपल्यासाठी आव्हान आहे की तुम्हाला जमेल तितकी रक्कम या आंदोलनासाठी न्यायालयीन खर्चासाठी या मोबाईल क्रमांकावर पाठवून द्या असंही मी आपल्याला आवाहन करीत आहे. माझा मोबाईल क्रमांक आहे, मी शंकर पुजारी. मोबाईल क्रमांक 9960499366. हे यूट्यूब चॅनल विनामूल्य आहे, असंघटित उद्योगातील कामगारांसाठी चालवलं जातं. तर तुम्ही हे सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त संख्येने फॉरवर्ड करा आणि प्रसार करा एवढी विनंती करून मी आजचे जे मुद्दे आहेत ते पूर्ण करीत आहे. धन्यवाद.